नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. सकाळी समोर चालू झालंय बघा उंच उंच बिल्डिंग. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. सकाळचे 9 वाजलेत. निघालोय आता. मुंबईला चाललोय आम्ही. मी आणि कुंदन शेठ वगैरे. कुंदन शेठची पोरं आहेत दोन्ही, श्रद्धा आणि कृष्णा. मी आणि माझा पोरगा राज चाललोय आता. कुंदन शेठचे इथं जाणार आहे पहिले, इथून रिक्षाने, आणि त्याच्यानंतर तिथून गाडीने. परत गाडी इथं सिटीत आणली तर इथून परत अख्खी सिटी पास करून जायला लागतं. तिथून डायरेक्ट कात्रज हायवे वगैरे पकडून मुंबईला जात आहेत. काय ना, असं सहज फिरायला चाललं. थोडं शॉपिंग वगैरे पण करायची होती म्हणून चाललो आहे मी. खूप दिवसाचं प्लॅनिंग होतं. पोरं पण मागं लागले होते. त्याच माझा पोरगा राज, त्याचा उद्या बड्डे आहे म्हणून जरा त्याला शूज वगैरे असं काहीतरी घेता येईल. बघूया. तर निघूयात मित्रांनो. पहिले कुंदन शेठच्या घरी जाऊयात आणि तिथून मग आपला पुढचा प्रवास मुंबईचा चालू. मित्रांनो, निघालोय आता मुंबईला सगळी गँग. आणि मेन माणूस म्हणजे इथं आहे बघा आमचा दत्त्या. नाही, श्रद्धा आहे. श्रद्धा. सगळेजण निघालोय. एक जण इथं बसलेला फोन, तो येतच नाही कधी. डायरेक्ट मुंबई. आणि कुठला रे तो ब्रिज? अटल सेतू. अटल सेतू वरून जाणार आहे आम्ही. मी पहिल्यांदा चाललो. कुंदन शेठ गेले 2दा. पिल्या पण गेलाय. येणार रे? अरे बोल ना, कसा आहे? निघाले हा मुंबईला. हा अटल सेतू वरनं जाणार आहे. हा. तर आता इथून कात्रज वरनं निघालोय. कात्रज वरून एक्सप्रेस हायवे. त्यानंतर अटल सेतू आणि मग VT. आणि VT. आणि त्यानंतर डायरेक्ट मनीष मार्केट. मनीष मार्केट. बघा, त्याला सगळं माहितीये. चला, पुढचा प्रवास चालू आपला. किती फास्ट चालवते मित्रांनो, एक्सप्रेस हायवे चालू झालाय आमचा. दुसऱ्या टोल नाक्यावर आलोय मित्रांनो. बर्गर खाते सगळेजण. या खायला बर्गर. बर्गर बघ तुझे. उचल उचल. सगळे सांगते बघ. काम असतं माणसं नाही. व्हिडिओ चालू. या सगळ्यांनी खायला. की त्याच्यात अर्धीच येते. सगळ्यांना भूक लागली आहे. कोण बोलण्याच्या येतात नाही. जो तो आपल्या आपल्या खाण्यात मग्न आहे. हा तर बघा. हा बघा काय चाललंय त्याला. भुकेच्या पुढे काही नाही. पहिले खाऊन घेतो. मित्रांनो, मुंबईत आता अटल सेतू इथं आलोय. समोर दिसतोय बघा तुम्हाला. 33 किलोमीटरचा ब्रिज आहे. पूर्ण हा 33 किलोमीटरचा रस्ता आहे. डायरेक्ट आपल्याला कुलाबा इथं बाहेर काढत. बोर्ड दाखव. बोर्ड आहेत बघा समोर. मुंबई फोर्ट, कुलाबा, वडाळा. म्हणजे तुम्हाला असं फिलिंग येतंय की तुम्ही इंडियात आहेत का नाही. एवढं एक नंबर काम आहे सगळं. मानलं पाहिजे म्हणजे नितीन गडकरी साहेब.
सल्यूट आहे त्या माणसाला खरंच. काय मोठा ब्रिज आहे. चालू झाला आता इथून पूल. राईटचा गेला. खाली बघा सगळं समुद्र आहे त्या साईडला. इथून दिसत नाही व्यवस्थित. झूम आउट करा आणि या साईडला गेला. तेच या साईडला बघा. याच्याकडे द्या. Very good. संपूर्ण समुद्र आहे बघा. अख्खा समुद्राच्या वर ते दाखवते समोरचा ब्रिज. एवढा मोठा ब्रिज. असं वाटलं नव्हतं कधी की इंडियात पण म्हणजे असे रस्ते होतील. स्पीड दाखव गाडीचा. असं वाटतं या पाण्यात आता असं स्विमिंग करायला जाऊ. गाडी खतरनाक एकदम काम. शंभरचा लिमिट दिलंय इथं पण. समोर चालू झालंय बघा उंच उंच बिल्डिंग. असं वाटतं बाहेरच्या देशातच आहे. तेच फिलिंग आहे. असं तुम्हाला सांगूच कळणार नाही, पण जोपर्यंत हा रस्ता येऊन एकदा बघायलाच लागणार की काय काम केलंय. आणि अशी समोर बिल्डिंग वगैरे बघितल्यानंतर वाटतच नाही की आपण मुंबईत आहे म्हणून. वेळ पण वाचतो खूप. कंटिन्यूस 100 चाललोय ना, वेळ वाचतोच. आणि जास्त पण नाही. जे 250 रुपये टोल आहे याचा, त्याच्यापेक्षा तर पहिले जास्त डिझेल जाळायचं. सरळच ना रे. सरळ सरळ. खतरनाक एकदम. मित्रांनो, दुपारचे 1:30 वाजलेत. आता व्हीटीला गाडी लावली आम्ही पार्किंगला आणि आणलो आता गेटवे ऑफ इंडियाला. बघा मागं दिसतंय. हो बघा, गेटवे ऑफ इंडिया. कुंदन शेट आहे ते फोटो काढत आहे मागं. त्यांचं फोटोशूट चालू आहे. राज त्यांचे फोटो काढत आहे. आणि इथं मागं ताज हॉटेल आहे बघा. ताज हॉटेलच्या इथे ही नवीन बिल्डिंग आणि हे जुन्या ताज जिथं फायरिंग झाली ती कसाबनी केलेली ते मागं आहे. गेटवे. आता इथून क्रॉपर मार्केटला जाणार आहे. पोरांना दाखवायला आणलं होतं फक्त. लगेच निघणार आहे इथून. मित्रांनो, मंत्रालय मुंबई इथं आलोय आता चाललोय आम्ही समोर या रस्त्याने
नरिमन पॉइंटला. आमच्या पिल्याला हे बघायचं, वानखेडे स्टेडियम. स्टेडियम बघायचंय, त्याला दाखवायचं पहिले. आणि समोर दिसती ती एअर इंडियाची बिल्डिंग आहे बघा. ती मागची स्टॉक एक्सचेंज. बघा एअर इंडियाची बिल्डिंग आहे ती. आणि हा मेन मंत्रालयाचा चौक आहे, तिथं आहे आता. पडला का? वानखेडे स्टेडियम समोर नरिमन पॉइंट. थांबता येईल 2 मिनिटं लेफ्टला. नाही गाड्या थांबल्यात. 1 मिनिटं उतरून आम्ही तिथे जाऊन फक्त येतो. गाडीत बसलं म्हणजे थांबलं तर काय म्हणणार नाही. त्या गाडीच्या मागे थांब. इथं थांबतो ना पुढं. ये 2 मिनिटं. हॅलो. थांब 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 गडबड. हा निघालोय. नरिमन पॉइंटला थांबले. किती वाजतील वगैरे यायला आपल्याला? 11-12 सांग. 11-12. अरे याची चष्मा बघ कसा झाला. तू नाही उतरणार कधी. नरिमन पॉइंटला आलोय आता. हा. समोर बघा बिल्डिंगला किती मस्त लाइटिंग केली एकदम. इंडिया तिरंगा आपला. खरंच मस्त आहे रे. बॅच. थांब ना ये पहिलं तर बाहेर तर पडलं पाहिजे का नको. अरे सॉरी सॉरी. ते डॅड खरंच गर्दी बघा मुंबईची. असं वाटतं त्यांना का असं आतलं दिसतंय ते असं. आपण नाही का असं आता इथं आपण लाईट मारली तर इथनं नाही का दिसतं असं. काय म्हणते तरी तुला. इनविजिबल. हे टाकल्या खरंच भारी. मित्रांनो, रात्रीचे 12:30 वाजले. आलो आता मुंबईला वगैरे जाऊन. आता जस्ट आलो, जेवण वगैरे सगळं बाहेरच केलं. आता झोपायची तयारी, कारण की सकाळी विनाकारण 5लाच उठून बसलो होतो. आता झोप यायला लागली. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय हिंद, जय महाराष्ट्र.